पुढची बातमी बघूया। सातारा हेलिपॅड ते नायगावचं स्मारक, फडणवीस आणि भुजबळ यांचा एकत्र प्रवास सध्या बघायला मिळतोय। तर आज सावित्रीबाईंच्या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने नायगावमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रीपद न मिळाल्यामुळे जे छगन भुजबळ नाराज झालेले होते ते छगन भुजबळ आज एकाच व्यासपीठावरती येणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहतील। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। मंदार, मी आता सावित्रीबाई फुलेंचं नायगाव मधलं स्मारक ज्या ठिकाणी आहे तिथे आहे आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ या ठिकाणी येतील। देवेंद्र फडणवीस नायगाव पासून जवळ हेलिपॅड उभारण्यात आलेला आहे तिथे पोहोचलेले आहेत आणि तिथून या स्मारकापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे एकाच गाडीतून येत आहेत। याआधी इथे अनेक मंत्री राज्य मंत्रिमंडळातील येऊन थांबलेले आहेत। जयकुमार गोरे आहेत, त्याचबरोबर मकरंद पाटील आहेत, त्याचबरोबर शंभूराजे देसाई आहेत आणि आणखी काही मंत्री या ठिकाणी येतील। आदिती तटकरे देखील या ठिकाणी आलेले आहेत। मात्र चर्चा आहे ती अर्थातच छगन भुजबळ यांची आणि मुख्यमंत्र्यांची एकत्र या ठिकाणी येण्याची, कारण हा कार्यक्रम झाल्यानंतर छगन भुजबळ पुणे जिल्ह्यातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शरद पवार यांच्यासोबत देखील एकाच स्टेजवरती कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे एकाच दिवशी छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचवेळी शरद पवार यांच्यासोबत स्टेज शेअर करणार आहेत। निमित्त आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं। मात्र या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ जे या दोन वेगवेगळ्या नेत्यांसोबत स्टेज शेअर करणार आहेत त्यातील राजकारणाची चर्चा होणार आहे। आपण पाहतो आहोत अजित पवारांवरती नाराज आहेत छगन भुजबळ। अगदी मंदार, ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, नायगावचं स्मारक आहे आणि तिथे आता सगळेच मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील, त्या कार्यक्रमाची तयारी नेमकी कशी सुरू आहे ते सुद्धा दाखवा। माझ्या पाठीमागे हे जे स्मारक आहे हा खरं तर सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचा वाडा। खंडोजी नेवसे हे या गावचे पाटील आणि 3 जानेवारी 1831ला सावित्रीबाई फुलेंचा जन्म याच ठिकाणी झाला। पुढच्या अनेक वर्षांमध्ये हा सगळा वाडा, हा सगळा इतिहास विस्मृतीमध्ये गेलेला होता। या ठिकाणी या वाड्याचे फक्त अवशेष उरलेले होते, फक्त काही भिंती उभ्या होत्या। मात्र छगन भुजबळांच्या पुढाकाराने या वाड्याची पुनर्निर्मिती करण्यात आली। 19व्या शतकामध्ये ज्या स्वरूपाचं बांधकाम किंवा ज्या स्वरूपाची वास्तुशैली होती तशाच स्वरूपामध्ये हा वाडा उभारण्यात आला। या वाड्यामध्ये मुख्य खोली आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ती जन्माची खोली आहे, माजघर आहे, स्वयंपाकघर आहे आणि त्याचबरोबर धान्य ठेवण्याचं कोठार, पेव हे देखील आहे जे त्यावेळी या वाड्याचा अवशेष होता। त्यामुळं या वाड्याला ऐतिहासिक महत्त्व तर आहेच, ऐतिहासिक संदर्भ तर आहेच, मात्र एक वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून देखील या वाड्याकडे पाहिलं जातंय आणि इथे थोड्या वेळामध्ये छगन भुजबळांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचत आहेत। अगदी धन्यवाद मंदार या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।